चला नागेश वाडेकर बॅटिंगसाठी या आणि नजमुल घाई करायची आहे विनंती असणार आहे कारण वेळेचं देखील बंधन आहे. सामना 5-5 षटकांचा खेळला जातोय. आपण याची नोंद घ्यायची आहे. पहिलं षटक गोलंदाजीसाठी जर आपण पाहिलं तर ऐश्वर्य सुर्वे आलेत आणि बॅटिंगसाठी नागेश वाडेकर आणि त्याच्या समवेत नजमुल मंडल ही जोडी बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळते. महत्त्वपूर्ण लढत आज या स्पर्धेचा पहिला दिवस, पहिली सेमीफायनल मैदानामध्ये रंगते. पहिला उपांत्य फेरीचा सामना. चला स्पीडअप घ्या विनंती आहे. मॅच ऑफिशियल्स सामन्याला सुरुवात करा विनंती असणार आहे. नजमुल मंडल आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय नागेश वाडेकर बॅटिंगसाठी आलेत. गोलंदाजीसाठी ऐश्वर्य सुर्वे. बाबा मॅच ऑन. पहिल्या उपांत्य फेरीचा सामना मैदानामध्ये रंगतोय आणि पहिलं षटक, पहिला बॉल ऐश्वर्य सुर्वे. बाबा ओ पहिला बॉल प्रचंड वेगात हाताळला होता. बॉल जर आपण पाहिलं तर गोशांकी क्षेत्रात निघून चालला एका धावेसाठी. एकेरी धावेच्या मदतीने संघाचं खातं देखील उघडलंय. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा. पहिल्या बॉलवर एकेरी धाव आली आहे. दुसरा बॉल समोरच्या दिशेने नजमुल मंडल लॉंग ऑफच्या डोक्यावरून बॉलला पाठवलंय सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. सिक्सर. चांगला स्ट्रोक, चांगलं कनेक्शन, प्रॉपर टायमिंग पाहायला मिळालं आणि बॉलला अक्षरशः पाठवलं लॉंग ऑफच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. नजमुल मंडल 7 धावा धावफलकावरती झालेत. 7 ऑन बोर्ड. दुसऱ्या बॉलवर आपण पाहिले तर षटकार आलाय नजमुल मंडलच्या बॅटमधून. 7 धावा धावफलकावरती. नेक्स्ट बॉल ऐश्वर्य सुर्वे. बाबा ओ यावेळेला ऑन साइडला पूल करण्याचा प्रयत्न. वाईट बॉल पंच घोषित करतायत. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. 8 धावा धावफलकावरती झाल्यात. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे आणि पहिला उपांत्य फेरीचा सामना आपण पाहतोय मैदानामध्ये रंगत असताना या पहिल्या दिवसातील. पुन्हा एकदा ऑन साइडला पूल करण्याचा प्रयत्न. आता डॉट बॉल आलाय. रन मात्र मिळणार नाहीये आणि धावसंख्या मात्र जर आपण पाहिली तर 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. ऐश्वर्य सुर्वेचं हे पहिलं षटक, महत्वपूर्ण षटक तो हाताळतोय. चांगलं षटक म्हणजे जर आपण पाहिलं तर या आजच्या संपूर्ण दिवसामध्ये ऐश्वर्य सुर्वेने इकॉनॉमिक स्पेल हाताळलेत प्रत्येक सामन्यामध्ये. पुढचा बॉल पॉइंट क्षेत्रामध्ये बॉलला खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॉलला पाठवलंय. आता मात्र गोशांकी क्षेत्रामध्ये जाणारा चेंडू. 1 धाव मात्र पंच घोषित करतायत. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या 1 ने पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचले धावफलकावरती 9 या आकड्यावर. 9 धावा धावफलकावरती झाल्यात. ऐश्वर्य सुर्वे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील पटकावला ऐश्वर्य सुर्वे यांनी पहिली मॅच खेळत असताना. यावेळेला पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न. बॉल निघून गेलाय लॉंग स्टॉप रिजन मध्ये गोशांकी क्षेत्रात एका धावेसाठी. धावसंख्या आता जाऊन पोहोचली धावफलकावरती 10 या आकड्यावर. 10 ऑन बोर्ड. 10 धावा धावफलकावरती झाल्यात. ओ यावेळेला पूल आता झालाय सक्सेसफुल. नजमुल मंडलच्या बॅटमधून बॉल निघून गेलाय सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. षटकार. पहिल्या षटकाचा खेळ आता समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा धावफलकावरती. ज्या खेळाडूने प्रत्येक मॅच मध्ये इकॉनॉमिक स्पेल हाताळला होता त्याच्यावरती हावी राहिलाय हा फलंदाज नजमुल मंडल. 16 धावा धावफलकावरती झाल्यात. 16 ऑन बोर्ड. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर ओमसाई बँड्रा सिराज चौधरी षटक क्रमांक 2. नागेश वाडेकरला आपण पाहतोय इन ॲक्शन. भिवंडीमध्ये जाऊन ज्या खेळाडूने शतक ठोकलंय तो खेळाडू आपण पाहतोय बॅटिंगसाठी आलाय. नागेश वाडेकर. नागा बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये नागेश वाडेकरला कारण नजमुल मंडलची बॅट बोलली आहे. पहिल्या षटकामध्ये त्याच्या बॅटमधून 2 षटकार आतापर्यंत आलेत. दुसरं षटक हाताळण्यासाठी जर आपण पाहिलं तर सिराज. पहिला बॉल. पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं तर बिग हिट खेळलेच जरूर पण दिशा चुकते. बॉल गेलाय गोशांकी क्षेत्रात. एका धावेसाठी. धावसंख्या आता जाऊन पोहोचले धावफलकावरती टीमची आता 17. 17. क्रिकेटचा महासंग्राम. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा. वळी मान्सून धमाका.
ओ यावेळेला देखील पुन्हा एकदा बॅटला स्पर्श करून चेंडू निघून जातोय घोषांकी क्षेत्रात. आणखीन एका धावेसाठी धावसंख्या 1 ने पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचली धावफलकावरती 18 या आकड्यावर. चांगली स्टारकास्ट टीम भांडूप स्ट्रायकर चांगल्या फॉर्म मध्ये राहुल चौधरी. यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न नागेश वाडेकरच्या बॅट मधून. उंची जास्त आहे, लांबी कमी पडली आहे. दुसऱ्या अटेम्प्टला झेल टिपलाय नागेश वाडेकर. बॅक टू द पॅव्हेलियन. अर्जुन त्या ठिकाणी तैनात, त्याने टिपलाय झेल. विकेट आली आहे, नागा आउट. चला नवीन बॅटर या टीम ओमसाई बँड्रा. जगदीश जाधव जग्गू बॅटिंग साठी येताना पाहायला मिळत आहेत. एक तंत्रशुद्ध फलंदाज आहे जगदीश जाधव आणि तोच बॅटिंग साठी आलाय. दुसरं षटक प्रगतीपथावर. सिराज चौधरीने त्याचं काम केलंय, कारण तिसऱ्या बॉलवर त्याने विकेट मिळवून दिले. नागेश वाडेकरची महत्वपूर्ण विकेट आली आहे आणि त्यानंतर मात्र आता जगदीश जाधव बॅटिंग साठी आलाय. सगळ्या प्रेक्षकांच्या नजरा या मॅचवर. पहिल्या दिवसातील शेवटचा सामना. हो जगदीश जाधव साठी पहिलाच बॉल प्रचंड वेगात हाताळला होता. रन मात्र मिळणार नाहीये. डॉट बॉल आलाय. फिल्डर तैनात होते त्या ठिकाणी, रन मात्र मिळली नाहीये. आता डॉट बॉल. धावा झाल्या धावफलकावरती 18. आतापर्यंत 3 बॉल वरती जर आपण पाहिलं तर 2 धावा आल्या होत्या. हा बॉल देखील आता निर्धाव आलाय, म्हणजेच 4 बॉल मध्ये 2 धावा खर्च करत असताना विकेट मिळवल्या. आता आणखीन एक चेंडू निर्धाव आलाय. सिराज चौधरी कौतुक करावं लागेल वेग या गोलंदाजाकडे. त्या वेगाची चर्चा आता मात्र या मॅच मध्ये होताना पाहायला मिळते. सातत्याने जगदीश जाधवच्या समोर ती गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज सिराज चौधरी कडून. पुढचा बॉल पुन्हा एकदा आता मात्र जातोय पुन्हा एकदा एसटी रक्षकाच्या हातामध्ये. म्हणजेच 2 ओव्हरचा खेळ आता समाप्त झालाय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धावफलकावरती 9च्या सरासरीने 18. पहा काय षटक हाताळला. अवघ्या 2 धावा सिराज चौधरीने खर्च केल्यात. एक विकेट पटकावली आहे सिराजने. कौतुक करावं लागेल त्याचं देखील, कारण ऐश्वर्य सुर्वे बाबाच्या पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या होत्या. दुसरं षटक सिराजने हाताळलं आणि त्या वेगवान सिराजने अवघ्या 2 धावा खर्च केल्यात. आता हे तिसरं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय नवीन गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल. तिसरं षटक सुमित आवटे. बुम बुम बुमरा गोलंदाजीसाठी आलेत. अजूनही शेवटचे 18 चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या डावातील. किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असणार आहे टीम ओमसाई बँड्रा पाहावा लागेल. नजमुल मंडल चांगल्या फॉर्म मध्ये, त्याच्या बॅट मधून धावा आल्यात पहिल्या षटकामध्ये आणि तोच फलंदाज आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला. 2 षटकार आतापर्यंत ठोकलेत नजमुल मंडलने. पहिला बॉल, पहिलाच बॉल पाठवलंय बॉलला मैदानाच्या बाहेर. पंच मात्र 1 धाव घोषित करतायत. उंची जास्त आणि थोडीशी आपण पाहिलं तर दिशा चुकली होती. गोशांकी क्षेत्रामध्ये जाणारा चेंडू 1 धाव पंच घोषित केली आहे. धावसंख्या आता जाऊन पोहोचले 19 या आकड्यावर. 19 ऑन बोर्ड. बुम बुम बुमरा म्हणजे सुमित आवटे गोलंदाजीसाठी षटक क्रमांक 3. पुढचा बॉल पुन्हा एकदा त्याच दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक चेंडू आता पुन्हा एकदा गोशांकी क्षेत्रात जाताना पाहायला मिळतोय. 1 धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकली आहे. 20 धावा धावफलकावरती. तिसरं षटक प्रगतीपथावर. आतापर्यंत 2 चेंडू सुमित आवटेने हाताळले. 2 धावा त्याने खर्च केलेत. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर पडल्यानंतर खाली राहिलाय. नो बॉल पंच घोषित करतायत आणि या नो बॉलच्या मदतीने धावसंख्या आता 1 ने पुढे सरकेल. 21 धावा धावफलकावरती. पुढील बॉल फ्री हिट. 21-21. फ्री हिटचा बॉल. पुल करण्याचा प्रयत्न. फिल्डर चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. धावा अडवल्यात आपल्या संघासाठी. ते करणं गरजेचं आहे या मॅच मध्ये. आणि पहा थ्रो देखील लाजवाब होता. टाळ्यांचा कडकडाट, चिट्यांची बरसात केली जाते. आता मात्र मेहमूद त्या ठिकाणी तैनात होते. त्याच्या माध्यमातून ते क्षेत्ररक्षण चांगल्या दर्जाचं पाहायला मिळालं. मेहमूद स्क्वेअर लेग मध्ये चांगली फिल्डिंग.
22 धावा धाव फलकावरती. 22 सुमितचा पुढचा बॉल, धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. ऐश्वर्या सुर्वे बॉल पर्यंत पोहोचलेत. एक धाव पूर्ण केली आहे. लेग बाईकची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धाव फलकावरती टीमची आता 23 ऑन अ बोर्ड. तिसरं षटक प्रगती पथावर. सुमित आवटेचं महत्वपूर्ण षटक आपण पाहतोय. क्रिकेटचा महासंग्राम, पहिली सायंकाळ या स्पर्धेची आणि पहिला उपांत्य फेरीचा सामना. अंतिम फेरीमध्ये कोणता संघ दाखल होईल पाहायला मिळणार आहे. आता थोडेसे शफल झाले होते. वाईट बॉल पंच घोषित करतायत. आणखीन एक अतिरिक्त धाव येईल, टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या 1 ने पुढे सरकली आहे आणि धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचली धाव फलकावरती 24 या आकड्यावर. 24. आज सकाळपासूनच सर्व दर्दी प्रेक्षक गर्दी करतायत मैदानामध्ये. काही प्रेक्षक ऑनलाईन प्रोलिंग स्पोर्टच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्या सर्व प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. पुढचा बॉल पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न. चेंडू वेगात आला, उसळी घेतली चेंडूने, गेला बरोबर यष्टीरक्षक ऐश्वर्य सुर्वे यांच्या हातामध्ये. डॉट बॉल, रन मात्र मिळणार नाहीये. 24 ऑन बोर्ड. तिसरं षटक प्रगतीपथावर. सुमित आवटे बुमरा मैदानामध्ये गोलंदाजी करतोय. 1 फॉर दी ओव्हरची वॉर्निंग दिली आहे गोलंदाजाला. चांगला बॉल आहे, पुन्हा एकदा प्रचंड वेगात हाताळलाय. आणखीन एक चेंडू, आता रन मित्र मिळणार नाहीये. यष्ट्यांच्या मागे ऐश्वर्य सुर्वे, त्याचं कौतुक करावं लागेल. आणि हा डॉट बॉल आलाय, म्हणजेच ओव्हर नंबर आता 3चा खेळ समाप्त झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावरती 24. पहिलं षटक ऐश्वर्य सुर्वेने हाताळलं, त्या षटकामध्ये त्याने 16 धावा खर्च केल्या. दुसरं षटक सिराज चौधरी, त्याने 2 धावा खर्च करत असताना 1 विकेट त्याने मिळवून दिली. तिसरं षटक सुमित आवटेने हाताळलं, त्या षटकामध्ये त्याने 6 धावा खर्च केल्यात. आणि 3 ओव्हरच्या म्हणजेच 18 चेंडूंच्या समाप्तीनंतर 24 धावा धाव फलकावरती टीम ओमसाई बँड्रा. नवीन गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल चौथं षटक हाताळण्यासाठी. ओव्हर नंबर 4. पुन्हा एकदा सिराज चौधरी, कर्णधाराने त्याच्यावरच विश्वास दाखवलाय. तोच गोलंदाज गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतोय. अजूनही जर आपण पाहिलं तर या डावातील 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सिराजचा पहिला बॉल प्रचंड वेगात पडल्यानंतर खाली राहिलाय. यष्ट्यांच्या मागे ऐश्वर्य सुर्वेचं जबरदस्त यष्टीरक्षण पाहायला मिळतंय. डॉट बॉल आलाय. अजूनही शेवटचे 11 चेंडू शिल्लक. या पहिल्या डावातील जगदीश जाधव इन ऍक्शन पाहायला मिळत आहेत. नजबुल मंडल इन ऍक्शन पाहायला मिळत आहेत. ओ, यावेळेला पूल करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. फिल्डर बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. 1 धाव पूर्ण केली आहे, दुसरीचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव देखील पूर्ण. ही प्रत्येक धाव मात्र महत्वाची असणार आहे टीम ओमसाई बँड्रा या संघाला. या सामन्यामध्ये 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे. 1 शॉट, 1 शॉट आहे, म्हणजेच एकच धाव मात्र टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती 25. पहा, पंचांचं देखील कौतुक करावं लागेल. प्रत्येक गोष्टीकडे त्यांचं लक्ष आहे. 25 धावा धाव फलकावरती. 25 ऑन अ बोर्ड. हो, यावेळेला पुन्हा एकदा प्रचंड वेगात बॉल हाताळला होता आणि आता विकेट येताना पाहायला मिळते. जगदीश जाधव मात्र या ठिकाणी माघारी परतलेत. सिराज चौधरी यांच्यासाठी एक विशेष पारितोषिक आलेलं आहे. आमचे मित्र गुणलेखक म्हणून सध्या मात्र या संपूर्ण स्पर्धेमध्ये गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. सिद्धेश शिंदे यांच्याकडून 500 रुपयाचा पुरस्कार दिला जाईल जर सिराज चौधरी यांनी या षटकामध्ये आणखीन 2 विकेट पटकावले तर. ओ, यावेळेला प्रचंड वेगात आणखीन एक चेंडू, रन मिळणार नाहीये. डॉट बॉल. ऐश्वर्य सुर्वे, तोच प्रयत्न केला जातोय. सातत्याने नजमुल मंडलला मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडला उभं करण्याचा प्रयत्न ऐश्वर्य सुर्वे बाबाच्या माध्यमातून केला जातोय. पहा, कलेक्ट केल्यानंतर थ्रो देखील केला. आणखीन एक चेंडू, पुन्हा एकदा प्रचंड वेगात हाताळलाय. रन मात्र मिळणार नाहीये. डॉट बॉल आलाय आणि आता हे 4थं षटक आपण पाहतोय सिराज चौधरी याचं. 2 धावा आतापर्यंत त्याने खर्च केल्या आहेत. आतापर्यंत 1 विकेट या षटकामध्ये देखील आली आहे. कौतुक करावं लागेल या गोलंदाज सिराज चौधरीचं. पुढचा बॉल. हो, यावेळेला जर आपण पाहिलं तर पूल करण्याचा प्रयत्न. ऐश्वर्य बॉल पर्यंत पोहोचतायत. यष्टीरक्षक यस झेल टिपलाय. विकेट आली आहे, म्हणजेच ओव्हर नंबर जर आपण पाहिलं तर आता 4चा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावरती
अवघी 1 धाव खर्च केली आहे सिराज चौधरीने या षटकामध्ये आणि 2 विकेट पटकावल्या. सिराज चौधरी कौतुक करावं लागेल या मॅच मध्ये. 2 षटके आतापर्यंत त्याने हाताळले. 3 धावा खर्च करत असताना तब्बल 3 विकेट्स पटकावल्यात या मॅच मध्ये सिराज चौधरी. आता 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावरती 25-25. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. 6 चेंडू हाताळण्यासाठी नवीन गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल. हर्ष मोरे आलेत गोलंदाजीसाठी. 6 चेंडू शिल्लक पहिल्या डावातील. 25 धावा धाव फलकावरती 25. 6 चेंडूंमध्ये आणखीन किती धावा येणार पाहावा लागेल, कारण समोर जर आपण पाहिलं तर नजमुल मंडल चांगल्या फॉर्म मध्ये हा फलंदाज. पहिला बॉल प्रचंड वेगात. हर्ष मोरेचा हा पहिला बॉल निर्धाव येताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल. अजूनही शेवटचे 5 चेंडू शिल्लक. 25 धावा धाव फलकावरती. 5वे षटक प्रगतीपथावर. शेवटचं षटक पहिल्या डावातील. पुढचा बॉल सोडून दिलाय. सोडून दिलेला बॉल मात्र वाईड बॉल पंच घोषित करतायत. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये आलाय नॉन स्ट्रायकिंग एंडला. आर्यन भोईर. पुढचा बॉल यावेळेला जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न. घोषांकित क्षेत्रात जाणारा चेंडू एका धावेसाठी. 1 धाव पंच घोषित करतायत. धावसंख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावरती 27-27. 2 धावा आतापर्यंत हर्ष मोरेने खर्च केल्यात या षटकामध्ये. वाईट बॉल आणि एक अशा 2 धावा. उसळी घेणारा चेंडू. पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न. रन मात्र मिळणार नाहीये. डॉट बॉल आलाय आणि धावसंख्या जर पाहिली तर 27 धावा धाव फलकावरती झाल्यात आणि शेवटचं षटक प्रगतीपथावर पाहायला मिळते. पुढचा बॉल उसळी घेणारा पाहायला मिळतोय. सोडून दिलाय. वेल लेफ्ट केलेला चेंडू वाईड बॉल पंच घोषित करताना पाहायला मिळत आहेत. अतिरिक्त धाव. धावसंख्या 1ने पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचले धाव फलकावरती 28-28. पुन्हा एकदा ऑन साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता नजबुल यांनी. रन घेण्याचा प्रयत्न केला जातोय धाव घेत असताना. मात्र आता विकेट आली आहे. फलंदाज माघारी परतलेत. आर्यन भोईर माघारी परतलेत. विकेट आणि धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 28-28. ओ केतन आलेत बॅटिंगसाठी आणि हा पण बॉल जर आपण पाहिलं तर आता निर्धाव येताना पाहायला मिळतोय. थोडेसे उशीर आपल्याला पाहायला मिळत आहेत केतन मात्रे आणि धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचली 28 या आकड्यावर. 28 धावा येणं गरजेचं या मॅच मध्ये. ओमसाई बँड्रा. पुढचा बॉल उडवलाय. केतन मात्रे मैदानात आणि त्याच्याच बॅट मधून हा बॉल जर आपण पाहिलं तर निघून गेलाय 6 धावांसाठी. षटकार आणि पहिल्या डावाचा खेळ जर आपण पाहिलं तर आता समाप्त झालाय आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावरती 34 जिंकण्यासाठी. 30 बॉल मध्ये 35 धावांची गरज असणाऱ्या टीम भांडूप स्ट्रायकर्स भांडूप या संघाला सामना जिंकण्यासाठी. जशी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल विनंती असेल माननीय श्री चंद्रकांत शेट्टे सर आपण मायक्रोफोनचा ताबा घ्या. नमस्कार सर्व क्रिकेट रसिकांचं. एक मानाची स्पर्धा आज पाहायला मिळते वरळीमधील या वरळी स्पोर्ट्स क्लबच्या आदर्श नगरच्या मैदानामध्ये.
विश्वसाई दरबार आयोजित असणारी भव्य दिव्य स्पर्धा. त्याचबरोबर जर पाहिलं तर ॲडव्होकेट प्राचार्य डॉक्टर आणि क्रिकेट प्रेमी साजन पाटील सर, US उमेश 11 संघाचे संघमालक, पाटील 11 संघाचे संघमालक यांचं प्रमुख सौजन्य, त्याचबरोबर निशिकांतजी शिंदे साहेब यांचं देखील सौजन्य या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे. अशी ही स्पर्धा, लाख मोलाची स्पर्धा, लखपती करणारी स्पर्धा, कारण जिंकेल उद्या संध्याकाळी टीम लखपती होणार आहे. TV मिळून देणारी स्पर्धा, फ्रीज मिळून देणारी स्पर्धा, कूलर मिळून देणारी स्पर्धा, चांदी करणारी स्पर्धा आणि सोनं करणारी सुद्धा स्पर्धा. कारण जो लगातार 6 सिक्स मारणार आहे त्याला सोन्याचं नाणं दिलं जाणार आहे. 5 लगातार षटकार मारून जो 6व्या बॉलला सन्मान देणार आहे त्याला सुद्धा सोन्याचं नाणं आहे. आणि जो कोणी अर्धशतक करेल त्याला सुद्धा 20 ग्राम चांदीचं नाणं असणार आहे. आणि या सेमीफायनलच्या मॅचमध्ये जो मॅन ऑफ द मॅच होईल त्याला सुद्धा चांदीचं नाणं दिलं जाणार आहे. अशी खूप सारी पारितोषिक आहे तिकडे. आणि पाहूया दुसऱ्या डावामध्ये काय घडतंय. चला बॅटर पाठवा. विजयासाठी केतन म्हात्रे यांचं थोडेसे उशीर आले, परंतु तुम्ही पुन्हा एकदा तेच म्हणेल, कितव्या नंबरला येत आहे, किती बॉल असताना येत आहे याला महत्त्व नाही, तुम्ही काय करता याला महत्त्व आहे. आणि केतनच्या बॅटमधून षटकार येताना पाहायला मिळाला आहे. धावसंख्या विजयासाठी आता पाहायला मिळेल 35, 24, 30 बॉल आणि 35. भांडूप स्ट्रायकर, चला बॅटर पाठवा. अंधार पडला तर त्याला जबाबदार कमिटी नसेल. चला बॅटर पाठवा. चला राहुल चौधरी बॅटिंगसाठी. अजित यादव लेदर बॉल क्रिकेट यावर्षी मुंबई प्रीमियर लीग देखील गाजवणारे खेळाडू आहेत. जोडीला जर पाहिलं तर राहुल चौधरी यांना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. सेमीफायनलची मॅच जो जिंकणार तो फायनल खेळणार आहे. आणि यातल्या बऱ्याचशा टीम उद्या आज जशा खेळताना पाहायला मिळाल्या आपल्याला डोंगरी परिसरामध्ये, यातल्या टीम बऱ्याचशा उद्या नवी मुंबईला सुद्धा खेळणार आहेत. कारण शिरवणे चषक देखील उद्या, नगरसेवक चषक शिरवणे ही स्पर्धा नवी मुंबईमध्ये उद्या आहे. उद्या याही ठिकाणी 8 टीम असणार आहेत आणि त्यामध्ये महेश नानगुडे सुद्धा पुण्यावरून उद्या खेळताना इकडे पाहायला मिळेल. श्रेयांक 11 चरोली पुणे या टीममध्ये. आणि मुंबईतील देखील बरेचसे उभरते सितारे उद्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. दुसऱ्या डावाकडे आपण चाललेलो आहे. अजित यादव आणि राहुल चौधरी, परंतु चांगली गोलंदाजी आहे. याही परिस्थितीमध्ये मॅच बनवू शकते आणि तो प्रयत्न करावा लागणार आहे. 35चा पाठलाग करायचा आहे. एका बाजूला आशिष अमीन आहेत, एका बाजूला कल्लीबाई, त्याचबरोबर जर पाहिलं तर राहुल वाल्मिकी सुद्धा दाखल झालेत आपल्या टीमला घेऊन, आपला ताफा घेऊन. आज सकाळी प्रभावित केलं आर्यन भोईरची गोलंदाजी चर्चेचा विषय राहिली. आज फिरोजने लाजबाब गोलंदाजी केली आहे, मॅन ऑफ द मॅच घेतलाय. आज विक्रांतने सुद्धा चांगली गोलंदाजी केली आहे. प्रमय पटेल यांनी देखील आज गोलंदाजी केली. म्हणजे या चारही गोलंदाजावर दारोमदार असणार आहे. जरी धावसंख्या कमी झाली आहे याच्यामध्ये मॅच रंगवण्याची. चांदीचं नाणं या मॅचमध्ये जो मॅन ऑफ द मॅच होईल त्याला चांदीचं नाणं दिलं जाणार आहे. पहिला बॉल आपटलाय पाठीमागे, व्हाईट बॉल त्या ठिकाणी पंच घोषित करतायत आणि अवंतरच्या स्वरूपात सुरुवात होताना पाहायला मिळते. यस यस सर, वाईट +1 थोडंसं या करता, कारण इकडनं या अँगलनं विकेट कीपर दिसत नाहीत प्लीज. खूप चांगली पंचांची कामगिरी या तिन्ही पंचांनी केली आहे. यावेळेला खेळलं जातं मात्र फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. तिकडे एक धाव मिळेल. मी नक्कीच संपूर्ण आयोजन कमिटीचं, अतित मसूरकर आपलं, रोहन भोसले, साजन पाटील सर, आज पुन्हा एकदा वरळीमध्ये तुमच्यामुळे यायला मिळालं. आजचा एक दिवस का होईना आपल्या सगळ्यांशी जुळायला मिळालं आणि आपल्या वरळीचं क्रिकेट पाहायला मिळालं. यावेळेला आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी टाकला, परंतु त्याला एक धाव मात्र त्या ठिकाणी मिळेल. आर्यन भोईर
यांची चर्चा होईल, प्रमेय पटेल यांची होईल, विक्रांत यांची होईल. पाहूया सध्या फिरोजची होईल, कारण जर इकडे काही डॉट बॉल आले, जर इकडे काही विकेट आल्या मॅचमध्ये ते देखील येऊ शकतात. अजित यादव बॅटिंगसाठी आहेत. मांडू स्ट्रायकर जर पाहिलं तर यावेळेला फटका चांगला आहे. हो हो, अजितच्या बॅट मधून एक भव्य फटका सजवताना पाहिला मिळाले. बॉल सीमा रेषा पार, षटकार. काय स्ट्रोक खेळलाय. या वर्षी मुंबई प्रीमियर लीग देखील अजित यादव यांनी गाजवली होती ठाणा ईगल्ससाठी. अर्धशतक देखील त्यांच्या नावावर होतं. धावसंख्या जर पाहिली तर आता 10 वर जाईल. यावेळेला टोपी खाली पडण्याचा सिलसिला मात्र चालूच आहे, परंतु सगळे हळहळले होते ज्यावेळेला महेश नानगुडेची कॅप स्टँडवर पडली होती, ज्यावेळेला श्रीजा इलेव्हन लालबागमधून खेळत होते आणि विलायन्स ओरिसाने बाजी देखील मारली. खूप चांगले खेळले विलायन्स ओरिसा त्या स्पर्धेमध्ये देखील. पॉईंटच्या दिशेने थोडंसं आयोजकांच्या सूचना आहेत, पाठीमागे व्हा जेणेकरून डिक्लेअर झोन त्या ठिकाणी अगदी थोडं पाठी जायचे, कारण तिकडे धावून रन आहेत. अकरा धावा धाव फलकावर. धर्मवीर चषकात फायनलला भांडूप स्ट्रायकर आपल्याला पाहायला मिळाली. प्रभादेवी या ठिकाणी देखील फायनल जिंकताना पाहायला मिळाली. दारावे या ठिकाणी सेमीफायनलला पाहायला मिळाले. वी लायन्सने म्हणजे आकाश चिंदरेच्या नेतृत्वाखाली भिवंडीत 2 मानाच्या स्पर्धा मान्सून सुपर सिरीज आणि मान्सून ब्लास्ट जिंकल्यात. त्यामुळे या 2 बलाढ्य संघांमधील मॅच आहे आणि इकडे एक धाव येते. धावसंख्या आता पुढे जाताना पाहायला मिळते. 35चा पाठलाग करायचा आहे. 12 धावा. धाव फलकावर आहेत. पहिली ओव्हर सुरू असताना पाहायला मिळते. कोण जाणार फायनलला, कोणाला मिळणार चांदीचं नाणं, या मॅच मध्ये आपल्याला कळणार आहे. सामना ज्या वेळेला संपेल, केतन मात्रे आपण मंचाच्या दिशेने दाखल व्हायचं आहे. एक विशेष सन्मान वरळीकरांकडून आणि साजन पाटील सर, विश्वसाई दरबार यांच्याकडून आपला होणार आहे. फिरोज यावेळेला बॉल मागे मार्गस्थ होतोय. एक धाव तिकडे मिळेल. पहिल्या ओव्हरमध्ये 35चा पाठलाग करायचा होता आणि पहिल्याच ओव्हरमध्ये धावा आलेल्या आहेत त्या 13. आलेल्या आहेत. चांगली कामगिरी करावी लागणार आहे. याही परिस्थितीमध्ये कमबॅक करावं लागणार आहे. प्रेक्षकांचं चांगलं मनोरंजन पाहायला मिळालं. आज मुंबईकर चाकरमानी असल्या कारणाने बरेच जण ऑफिसला गेले होते, काही जण हाफ डेने आले, परंतु उद्या सगळे जास्त गर्दी पाहायला मिळेल, कारण सुट्टीचा दिवस आहे. वरळी परिसरामध्ये तारे सितारे येणार आहेत आणि त्यामुळे उद्या सुद्धा या मैदानामध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार आहे. त्यामुळे आपण देखील आवर्जून या आणि ज्यांना शक्य नाही त्यांनी प्रो लिंकवर या मॅचचा आनंद घ्या. अजित यादव आणि राहुल चौधरी, भांडूप स्ट्रायकर, आशिष अमीन आणि कंपनी. उसळी होती यावेळेला. बॉल पाठीमागे मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. एक चांगला चेंडू या ठिकाणी प्रस्तुत केलाय. आज प्रचंड वेगात गोलंदाजी केली आहे प्रमेय पटेल यांनी. 14 वर धावसंख्या थांबली आहे. डॉट बॉल टाकावे लागतील. क्रिकेटचा खेळ आहे, वेळ बदलायला वेळ लागत नाही. पुल करण्याचा प्रयत्न नाही, टायमिंग झाले, परंतु एक धाव घेण्याचा प्रयत्न तिकडे केला गेलाय. अजूनही जर पाहिलं तर 22 बॉलमध्ये 20 धावांची आवश्यकता भांडूप स्ट्रायकर टीमला या स्पर्धेच्या फायनलमध्ये जाण्यासाठी. ओहो, एक अफलातून चेंडू त्या ठिकाणी सादर करताना पाहायला मिळाले. आणखीन एक डॉट बॉल. एकवीस बॉल 20 धावांची आवश्यकता. सामना संपलेला नाहीये. याही परिस्थितीमध्ये चुरस निर्माण करण्याचा प्रयत्न ओमसाई बांद्राचा. यावेळेला उसळता बॉल एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने खेळलाय.
उसळी होती, वेग होता, तरी देखील खेळण्याचा प्रयत्न. पाठीमागे बॉल डिक्लेअर मध्ये जाईल. 16 धावा धावफलकावर पाहायला मिळतात, म्हणजे अजूनही 19 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 20 बॉलमध्ये 19. शेवटचा सामना. आयोजन कमिटी खूप चांगल्या पद्धतीने कामगिरी केली आहे. शिस्तबद्ध मॅचेस पाहायला मिळाल्या. विशेष म्हणजे 6-6 ओव्हरच्या मॅचेस सुद्धा पाहायला मिळाल्या आणि शेवटचा सामना सुद्धा अगदी 5 षटकांचा आहे. चांगला बॉल समोरच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न राहुल यांनी त्या ठिकाणी केलाय. एक धाव तिकडे घेतली गेली. सतरा धावा धाव फलकावर. दुसरी ओव्हर मार्गस्थ आहे. प्रमय पटेल, अजित यादव. उसळी होती यावेळेला, त्यालाही खेळण्याचा प्रयत्न, हुक करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी जरूर होता. षटक मात्र संपलंय. एक धाव तिकडे मिळेल. धावसंख्या 18 झाली आहे. हे षटक चांगलं राहिलं. या षटकात जर पाहिलं तर फक्त 4 धावा खर्च केल्या गेल्या. अजूनही जर पाहिलं तर या मॅचला जिंकण्यासाठी 3 ओव्हर बाकी आहेत आणि 17 करायचे आहेत. आर्यन भोईर यांना या ठिकाणी आमंत्रित करण्यात आलंय. पाहूया सध्याच्या घडीला चर्चेतील नाव, चर्चेतील गोलंदाज, गोलंदाजीसाठी पाहायला मिळत आहेत. आर्यन भोईर सकाळच्या सत्रात मॅन ऑफ द मॅच देखील त्यांनी घेतलं होतं. आणि जरी प्रतिस्पर्धी टीमच्या दिशेने मॅच निघाली आहे, परंतु मॅच संपलेली नाही आहे, हेच या ठिकाणी सांगतायत. 18 बॉलमध्ये 17 धावांची आवश्यकता. शेवटचा सामना आहे. मेहनत केली आहे दोन्ही टीमने. 2-2 मॅचेस जिंकल्या. आपापल्या ग्रुप्समधून सेमीसाठी पात्र झाले, परंतु अजूनही सामना संपलेला नाहीये. शेवटच्या सामन्यामध्ये काय होणार यावर सगळ्यांचं लक्ष आहे. आर्यन भोईर येत आहेत. समोर जर पाहिलं तर आजचा दिवस राहुल चौधरी यांनी सुद्धा गाजवलाय आणि जोडीला जर पाहिलं तर अजित यादव, तंत्रशुद्ध फलंदाज. पहिला बॉल कसा बसा खेळला खरा, परंतु त्या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न देखील केला गेलाय. अजूनही 17 बॉल 16. काही डॉट बॉल मॅच मध्ये पुन्हा एकदा घेऊन येतील. यावेळेला स्क्वेअर लेगच्या दिशेने उडवला हा बॉल आणि 4 धावा अजितच्या बॅटमधून चौकार येताना पाहायला मिळेल. वा अजित, आज राहुल वराडकर यांची खेळी ज्यांनी ज्यांनी पाहिली ना ते खुशच झाले असतील. जबरदस्त बॅटिंग, एक नीटर बॅटिंग पाहायला मिळाली होती. विशेष म्हणजे साजन पाटील सरांनी सुद्धा कौतुक केलंय. यावेळेला कमबॅक करण्याचा प्रयत्न आर्यन यांच्याकडून. डॉट बॉल मात्र त्या ठिकाणी येईल. येस येस, आउट झालेत, माफ करा.
म्हणजे ज्या अँगलने आम्ही आहोत त्या अँगलने यष्टीरक्षकच आम्हाला दिसत नाहीये, त्यामुळे थोडीशी दिलगिरी व्यक्त करू. आकाश जा येत आहेत भांडूप परिसरातील एक युवा टॅलेंटेड खेळाडू, चांगला अष्टपैलू आहे, डावखुरी हाताचे बॉलर सुद्धा आहेत. आकाश जा वेग वाढवत पहिला बॉल उसळता टाकलाय, व्हाईट बॉल प्लस एक धाव देखील इकडे मिळते. अगदी आता मॅच जर पाहिलं तर या ठिकाणी 10 धावांची आवश्यकता. 15 बॉलमध्ये 10. आम्ही या ठिकाणी सत्यवान पाटील साहेबांचं देखील मनापासून आभारी आहोत. निशिकांत शिंदे साहेबांचं देखील आम्ही आभारी आहोत. आणि प्रमुख सौजन्य जर पाहिलं तर साजन पाटील सरांचे या स्पर्धेसाठी विश्वसाई दरबार आयोजित असणारी स्पर्धा पाहायला मिळाली आणि चर्चेत राहिलं वरळीकरांचं हे आयोजन. आर्यन हो या खेळाडूकडे किती टॅलेंट आहे पहा. एक चौकार आला खरा, त्यानंतर अवांतरच्या स्वरूपातील धावा, परंतु फलंदाजांना मात्र थांबवलंय. 13 बॉलमध्ये 10ची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. आणि सेमी फायनल चालू आहे, अंतिम फेरीचा सामना खेळण्यासाठी, अंतिम फेरी गाठण्यासाठी. हाई बॉल जर पाहिलं तर थोडासा पुढे केलाय, काही चेंडू खराब आले, परंतु डॉट बॉलची संख्या जास्त होती आणि त्याच्याचमुळे अजूनही जर पाहिलं तर 12 बॉलमध्ये 10 करायचेत. 3 ओव्हरचा खेळ मात्र या ठिकाणी संपलेला आहे. धावसंख्या झाली 25. 12 बॉलमध्ये 10. कडे आलोय. 12 बॉलमध्ये 10. पुन्हा एकदा प्रमेय पटेल यांच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात आलाय. क्षेत्ररक्षणात थोडासा बदलाव केला जातोय. काही परिस्थिती असू देत, आम्हाला काही मॅच सोडायची नाही, हेच या ठिकाणी सांगताना ओमसाई बांद्रा. राहुल बॅटिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळतात. आता प्रमेय, शेवटचा सामना आजच्या दिवसातील. चांगला बॉल मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. 11 बॉलमध्ये मॅच जिंकण्यासाठी 10ची आवश्यकता. एक डॉट बॉल निर्णायक असणार आहे. प्रमेय यांचा तो प्रयत्न आहे. आणखी क्षेत्ररक्षण थोडंसं पुढे आणलं गेलेलं आहे. धावा रोखायच्या त्यासाठीचे प्रयत्न आहेत. चुरस वाढू लागलेली आहे. 11 बॉलमध्ये 10 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. यावेळेला पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला जरूर. आणखीन एक डॉट बॉल. हो, 10 बॉलमध्ये आता 10 धावांची आवश्यकता आहे. क्रिकेटचा खेळ आहे, वेळ बदलायला वेळ लागत नाही. आणि आता 10 चेंडूमध्ये 10 धावा. मागील 5 बॉलवर एक सुद्धा रन नाही आले. 15 बॉलला 10 रनची मॅच होती. आणि हा क्रिकेटचा खेळ आहे, इकडे कधी काही होऊ शकतं. प्रमेय पटेल यावेळेला स्ट्रोक खेळलाय खरा, पाठीमागे मार्गस्थ होईल का? यस, एक डिक्लेअर. 9 मध्ये 9. 15 बॉल 10ची मॅच. 9 बॉल 9 रनवर आलेली आहे. मॅच ऑन आहे. भांडूप स्ट्रायकर देखील हार मानायला तयार नाहीये. आणि ओमसाई बांद्रा म्हणतात हा सामना आम्ही सोडणारच नाही. वरळीची स्पर्धा आहे, मुंबईच्या एका महत्वाच्या विभागातील स्पर्धा आहे, साजन पाटील सरांची स्पर्धा आहे, विश्वसाई दरबारची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. प्रमेय पटेल. ओ,
एक धाव डिक्लेअरच्या स्वरूपात या ठिकाणी येताना पाहायला मिळते. 8 बॉलमध्ये 8 ची आवश्यकता. चक्रव्यूह बाजूला उभं केलंय. याही परिस्थितीमध्ये फाईट सुरू आहे. क्रिकेटचा खेळ आपल्याला वेळ लावतो त्याचं कारणच हे आहे, कधी काय होईल याचा नेम नाही. हृदयाचे ठोके अशा वेळेला धगधग 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 करायला लागतात. या वेळेला स्ट्रोक खेळलाय खरा, परंतु पाहायचंय एक पेक्षा जास्त काही नाहीये. मॅच ऑनच ठेवली आहे. 7 बॉल 7. प्रमेय फाईट सुरू आहे. फाईट सुरू आहे. एका एका धावेचं महत्व काय असतं क्रिकेटच्या खेळात ते आता आपल्याला पाहायला मिळत आहे. एक मोठा फटका दबाव रिलीज करेल, परंतु डॉट बॉलला विकेट आली तर दबाव बॅटिंग टीमवर देखील येऊ शकतो. 7 मध्ये 7. यावेळेला स्ट्रोक खेळलाय, फटका फसलाय, बॉल हवेत आहे. अजूनही मॅच ऑनच ठेवलेली आहे. प्रमयचं षटक लाजबाब राहिलं. या ओव्हरमध्ये प्रमयने धावा खर्च केल्या त्या फक्त 5 आणि मॅच आता आहे 6 बॉलमध्ये 5 धावांची आवश्यकता. 15 बॉलमध्ये 10 पाहिजे होते आणि आता 6 बॉलमध्ये 5 पाहिजेत. आकाश झा आणि राहुल चौधरी हे दोन्ही भांडूप स्ट्रायकरचे महत्त्वाचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. विक्रांत चव्हाण यांच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात आला. एक महत्त्वाचे गोलंदाज आहेत या टीमचे ओमसाई बांद्रा. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर भांडूप स्ट्रायकर साठी हे दोन्ही बॅटर पाहायला मिळत आहेत. 6 बॉलमध्ये 5. मागील 10 बॉलमध्ये 5च रन आलेले आहेत. पाहूया काय होणार. क्षेत्ररक्षण तर आणखी पुढेच आहे. यावेळेला स्ट्रोक खेळलाय खरा. पाहूया तिकडे काय होतंय आणि मॅच फिनिश केली आहे. आकाश झाच्या बॅट मधून आलेला हा खणखणीत षटकार भांडूप स्ट्रायकरला फायनल मध्ये घेऊन गेलाय. अभिनंदन आशिष अमीन आणि कंपनी. जबरदस्त परफॉर्मन्स त्या ठिकाणी पाहायला मिळाला. एक चांदीचं नाणं आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातो आहे. शिराज चौधरी या 2 ओव्हर 3 रन 3 विकेट. शिराज चौधरी अप्रतिम कामगिरी. केतन मात्रे आपण या ठिकाणी यायचं आपला एक विशेष सन्मान.